स्वागत आहे. आज आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका मॉड्यूलचा एक ढीग आहे आणि आपण त्यातून काहीतरी महत्त्वाचं आणि मजेशीर शोधून काढणार आहोत. हो, आणि आपण त्यातून काहीतरी मजेशीर शोधणार आहोत. अगदी. विषय आहे अज्युअर कम्प्यूट आणि नेटवर्किंग सर्व्हिसेस. आता हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. नाही, अजिबात नाही. ज्यांना यातलं काहीही माहिती नाही त्यांच्यासाठीच आजचा हा सगळा खटाटोप आहे. आपण क्लाउडमधल्या आभासी संगणकांपासून ते त्यांच्यासाठी खाजगी रस्ते तयार करण्यापर्यंत सगळं पाहणार आहोत. अगदी. आणि आपला उद्देश हाच आहे की हे सगळं एका टेक्निकल प्रेझेंटेशन सारखं न वाटता जणू काही आपण एका मोठ्या डिजिटल शहराची सफर करतोय असं वाटावं. आपण रोजच्या वापरातल्या अगदी सोप्या उदाहरणांनी हे सगळं समजून घेऊ. समजा आपण क्लाउडच्या जगात एक प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणून शिरलोय आणि आपल्याला आपलं दुकान थाटायचंय. छान. चला तर मग पहिला प्लॉट बघूया. चला तर मग पहिला थांबा आहे व्हर्च्युअल मशीन किंवा VM. नावावरून वाटतंय की हा एक आभासी संगणक आहे, म्हणजे संगणकाच्या आत दुसरा संगणक. पण याचा खरा अर्थ काय? एकदम बरोबर पकडलंय. समजा तुम्हाला एक मस्त रेस्टॉरंट सुरू करायचंय. ठीक आहे. आता अख्खं हॉटेल बांधण्यापेक्षा तुम्ही एका मोठ्या तयार हॉटेलमध्ये एक सुसज्ज किचन भाड्याने घेता. ही व्हर्च्युअल मशीन म्हणजे तेच भाड्याने घेतलेलं किचन. अच्छा. तुम्हाला तुमच्या आवडीचा स्टोव्ह म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, भांडी म्हणजे सॉफ्टवेअर आणि मेन्यू म्हणजे तुमचा कोड, ह्या सगळ्यावर पूर्ण नियंत्रण मिळतं. अच्छा, म्हणजे जागेची, विजेची, पाण्याची सोय हॉटेल मालकाची म्हणजे अज्युअरची, आणि आत काय शिजवायचं, कसं शिजवायचं हे सगळं स्वातंत्र्य आपलं. अगदी. हे सोपं आहे. पण माझ्या रेस्टॉरंटचं नाव झालं आणि अचानक खूप गिरायकं आली तर? म्हणजे माझ्या ॲप्लिकेशनवरचा लोड वाढला तर काय? एका किचनमध्ये ते एवढं काम होणार नाही. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच क्लाउडची खरी जादू आहे. यासाठी अज्युअरमध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे व्हर्च्युअल मशीन स्केल सेट्स. समजा तुमच्या पाणीपुरीच्या ठेल्यावर अचानक प्रचंड गर्दी झाली. ओके. स्केल सेट म्हणजे काय, तर गर्दी ओळखणारा एक हुशार मॅनेजर जो तुमच्या ठेल्यासारखेच दुसरे 5-10 ठेले बाजूला उभे करेल. इतकंच नाही तर तो येणाऱ्या गिऱ्हाईकांना सगळ्या ठेल्यांवर सारखं वाटून देईल. अरे वा. जेणेकरून कुठेही गोंधळ होणार नाही. कमाल आहे. म्हणजे मला स्वतःला धावपळ करून नवीन ठेले लावायची गरज नाही. आणि गर्दी कमी झाली की ते जास्तीचे ठेले तिथेच उभे राहतात का? मग त्याचं भाडं कोण देणार? नाही, इथेच तर पैसे वाचतात. जशी गर्दी कमी होईल तसे हे जास्तीचे ठेले आपोआप गायबही होतील. अच्छा. तुम्ही फक्त जेवढा वेळ आणि जेवढे ठेले वापरले तेवढ्याच भाडं देता. याला म्हणतात ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग समजलं. त्यामुळे कामही सोपं होतं आणि खर्चही नियंत्रणात राहतो. बरोबर. ठीक आहे. म्हणजे गर्दी सांभाळण्यासाठी स्केल सेट्स. पण समजा त्या मोठ्या हॉटेलच्या एका विंगमधली लाईटच गेली तर मग माझे सगळे किचन बंद पडतील. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे. तीच तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, अवेलेबिलिटी सेट्स. अवेलेबिलिटी सेट्स. हो. याची संकल्पना आहे सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवायची नाहीत. अवेलेबिलिटी सेट काय करतो तर तुमचे किचन म्हणजे VMs वेगवेगळ्या पॉवर लाईन्सवर, ज्याला फॉल्ट डोमेन म्हणतात. अगदी. फॉल्ट डोमेन आणि वेगवेगळ्या वेळी दुरुस्तीसाठी ज्याला अपडेट डोमेन म्हणतात, उपलब्ध असतील याची खात्री करतो. ओके. त्यामुळे एका भागातील वीज गेली किंवा एका भागाची दुरुस्ती सुरू झाली तरी तुमचे बाकीचे किचन सुरू राहतात. आणि आपलं रेस्टॉरंट कधीच बंद पडत नाही. समजलं. म्हणजे एकीकडे गरजेनुसार वाढणारी क्षमता आणि दुसरीकडे अपघातांपासून संरक्षण. बरोबर. आता आपण क्लाउडमध्ये सर्व्हर म्हणजे किचन भाड्याने घेतलं. पण माझा स्वतःचा पर्सनल कॉम्प्युटर, माझं ऑफिसचं डेस्क ते क्लाउडमध्ये ठेवता येईल का, जेणेकरून मी कुठूनही काम करू शकेन? हो, आणि ती सुविधा खूपच लोकप्रिय आहे. त्याला अज्युअर व्हर्च्युअल डेस्कटॉप म्हणतात. अज्युअर व्हर्च्युअल डेस्कटॉप. हो. विचार करा की तुमचं ऑफिसचं डेस्क ज्यावर तुमच्या सगळ्या फाईल्स, सॉफ्टवेअर, ॲप्स आहेत, ते तुम्ही जगातल्या कुठूनही वापरू शकता. लॅपटॉपवरून, टॅबलेटवरून. हो, अगदी कुठूनही. तुमचं खरं डेस्क क्लाउडमध्ये सुरक्षित असतं आणि तुम्ही फक्त एका स्क्रीनवरून ते ॲक्सेस करत असता. पण मग ते वापरायला स्लो वगैरे वाटत नाही का? म्हणजे असं वाटतं का की आपण रिमोटनी काहीतरी चालवतोय? नाही, चांगला मुद्दा आहे. आजकालच्या इंटरनेट स्पीडमुळे अनुभव खूपच सहज आणि वेगवान असतो. तुम्हाला फरकही जाणवणार नाही. आणि सुरक्षेचं काय? माझ्या लॅपटॉपवर तर कंपनीचा काहीच डेटा राहणार नाही. आणि सुरक्षेचा तर सर्वात मोठा फायदा आहे. डेटा तुमच्या डिव्हाइसवर राहतच नाही. तो अज्युअरच्या सुरक्षित डेटा सेंटरमध्ये असतो. अच्छा.
त्यामुळे तुमचा लॅपटॉप हरवला किंवा चोरीला गेला तरी कंपनीचा महत्त्वाचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. हे महत्वाचं आहे. शिवाय एकाच शक्तिशाली व्हर्च्युअल मशीनवर अनेक कर्मचारी एकाच वेळी काम करू शकतात. म्हणजे कंपनीला प्रत्येकासाठी वेगळा महागडा कॉम्प्युटर घेण्याची गरज नाही. खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो. मला हे किचनचं उदाहरण खूप आवडलं. पण प्रत्येक वेळी अख्खं किचन भाड्याने घेणं गरजेचं नसतं. नाही. समजा मला फक्त एक सँडविच बनवायचं असेल तर एवढा खटाटोप कशाला? काहीतरी लहान हलकं-फुलकं आणि जास्त वेगवान पर्याय आहे का? अगदी. तुम्ही बरोबर विचार करत आहात. प्रत्येक कामासाठी योग्य साधन निवडणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुमच्या सँडविचसाठी क्लाउडमध्ये एक उत्तम पर्याय आहे ज्याला कंटेनर्स म्हणतात. कंटेनर्स. हो. आतापर्यंत आपण व्हर्च्युअल मशीनबद्दल बोलत होतो, जे एका अख्ख्या घरासारखं आहे, ज्याचा स्वतःचा पाया, पाणी, वीज म्हणजे पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम आहे. याउलट कंटेनर म्हणजे एका मोठ्या इमारतीमधला एक छोटा, सुसज्ज अपार्टमेंट किंवा फ्लॅट. अच्छा, म्हणजे तो इमारतीच्या मुख्य सुविधा वापरतो पण आतून स्वतंत्र असतो. एकदम बरोबर. कंटेनर इमारतीच्या मुख्य सुविधा म्हणजे होस्ट ऑपरेटिंग सिस्टम वापरतो. त्याला स्वतःचा पाया बांधण्याची गरज नसते. त्यामुळे तो हलका असतो. खूप हलका, लहान आणि काही सेकंदात तयार होतो. जिथे VM सुरू व्हायला काही मिनिटं लागतात, तिथे कंटेनर सेकंदात तयार होतो. अरे वा. तुमच्या सँडविचसाठी अख्खं किचन घेण्याऐवजी तुम्ही फक्त एक छोटा टोस्टर आणि एक काउंटर भाड्याने घेण्यासारखं आहे. आणि या अपार्टमेंटमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात असं मी ऐकलंय. कंटेनर इन्स्टन्सेस, कंटेनर ॲप्स आणि ते काय म्हणतात त्याला कुबरनेटिस नावाचा काहीतरी मोठा प्रकार. हो, बरोबर. हे नक्की काय आहे? मी कधी कुठला पर्याय निवडावा हे कसं ठरवायचं? चला, हे सोपं करूया. समजा तुम्हाला राहण्यासाठी जागा हवी आहे. ठीक आहे. अझ्योर कंटेनर इन्स्टन्सेस म्हणजे तयार, रेडी टू मूव्ह इन स्टुडिओ अपार्टमेंट. फक्त आपलं सामान म्हणजे तुमचा कोड टाकायचा आणि ते सुरू होतं. व्यवस्थापनाची जवळपास काहीच चिंता नाही. म्हणजे सगळ्यात सोपं. हो. एखादं छोटं काम पटकन करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि कंटेनर ॲप्स? अझ्योर कंटेनर ॲप्स ही त्याची पुढची पायरी. यात तुम्हाला त्या स्टुडिओ अपार्टमेंट सोबत ऑटोमॅटिक स्केलिंग आणि रहदारीचं व्यवस्थापन पण मिळतं. अच्छा, लोड बॅलन्सिंग. हो. म्हणजे तुमच्या गरजेनुसार ते आपोआप लहान मोठं होतं. वेबसाईट किंवा API साठी हा एक चांगला पर्याय आहे. आणि मग तो मोठा प्रकार कुबरनेटिस. हो. आणि मग येतो अझ्योर कुबरनेटिस सर्व्हिस किंवा AKS. हा आहे त्या संपूर्ण अपार्टमेंट बिल्डिंगचा मॅनेजर किंवा ऑर्केस्ट्राचा कंडक्टर. हो. जर तुमच्याकडे शेकडो कंटेनर्स म्हणजे फ्लॅट्स असतील तर त्या सर्वांचं व्यवस्थापन AKS करतो. कोणता फ्लॅट रिकामा आहे, कोणत्या फ्लॅटमध्ये समस्या आहे, नवीन फ्लॅट कधी तयार करायचा, हे सगळं तो पाहतो. म्हणजे मोठ्या ॲप्लिकेशनसाठी? अगदी. मोठ्या आणि गुंतागुंतीच्या ॲप्लिकेशनसाठी जसं की ई-कॉमर्स साईट किंवा स्ट्रीमिंग सर्व्हिस हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे गरजेनुसार पर्याय निवडायचा. व्हर्च्युअल मशीन, मग त्याहून लहान कंटेनर. यापेक्षाही अजून काही सोपं आहे का? आहे ना. समजा मला अख्खा अपार्टमेंट नको, फक्त एक दिवा हवाय, जो मी टाळी वाजवली की लागेल आणि बंद होईल. बाकी मला कशाचीही चिंता नको. तुम्ही तर पुढचा विषयच सांगितलात. त्यासाठीच अझ्योर फंक्शन्स आहेत. अझ्योर फंक्शन्स. हो. याला सर्व्हरलेस कम्प्युटिंग म्हणतात, जरी पडद्यामागे सर्व्हर असतातच. हे म्हणजे तुम्ही म्हणता तसंच मोशन सेन्सर असलेल्या दिव्यासारखं आहे. म्हणजे जोपर्यंत कोणी समोर येत नाही, म्हणजे एखादा इव्हेंट किंवा ट्रिगर होत नाही, तोपर्यंत तो बंद असतो आणि वीज वापरत नाही. म्हणजे नक्की काय? समजा कोणीतरी माझ्या वेबसाईटवर फोटो अपलोड केला तरच ते फंक्शन चालू होणार? अगदी. तो फोटो अपलोड होणं हा ट्रिगर झाला. मग फंक्शन सुरू होईल, त्या फोटोची साईज कमी करेल, त्याची एक लहान कॉपी बनवेल आणि परत बंद होईल. आणि पैसे? तुम्ही फक्त ते जेवढा वेळ सुरू होतं तेवढ्याच वेळेचे पैसे देता. वायरिंगची म्हणजे सर्व्हरची, पायाभूत सुविधांची चिंता करायची गरज नाही. फक्त दिव्याची म्हणजे कोडची चिंता करायची. बरोबर. हे खर्च वाचवण्यासाठी आणि छोट्या विशिष्ट कामांसाठी अविश्वसनीय आहे. हे तर खरंच खूपच प्रभावी आहे. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच रिसोर्स वापरायचे आणि तेवढेच पैसे द्यायचे. ठीक आहे. आपल्याकडे आता किचन, अपार्टमेंट्स आणि दिवे आहेत. पण समजा मला एखादी वेबसाईट किंवा ॲप बनवून जगातल्या लोकांसाठी उपलब्ध करायचं असेल तर हे सगळं ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग कोणता? त्यासाठी अझ्योर ॲप सर्व्हिस हा एक उत्तम आणि खूप लोकप्रिय पर्याय आहे. ॲप सर्व्हिस? हो. हे म्हणजे खास व्यवसायांसाठी बांधलेल्या एका पूर्ण व्यवस्थापित म्हणजे फुली मॅनेज्ड अपार्टमेंट बिल्डिंगसारखं आहे. फुली मॅनेज्ड?
तुम्ही फक्त तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचा कोड घेऊन या. सुरक्षा, देखभाल, पाणी, वीज म्हणजे स्केलिंग, लोड बॅलन्सिंग, अपडेट्स या सगळ्याची काळजी बिल्डिंग मॅनेजमेंट म्हणजेच अज्युअर घेते. म्हणजे डेव्हलपर्ससाठी हे एक वरदान आहे. त्यांना फक्त कोडवर लक्ष केंद्रित करायचं असतं. अगदी. बाकी सगळं प्लॅटफॉर्म सांभाळतो. यात आपण कोणत्या प्रकारची ॲप्लिकेशन्स होस्ट करू शकतो? फक्त वेबसाईट्स? नाही, त्याहूनही बरंच काही. यात तुम्ही वेब ॲप्स, तुमच्या मोबाईल ॲपसाठी लागणारा बॅकएंड, रेस्ट एपीआयज, APIs पण? हो, आणि बॅकग्राऊंडमध्ये चालणारे कामं ज्याला वेब जॉब्स म्हणतात, हे सगळं सहज होस्ट करू शकता. म्हणूनच हा पर्याय खूप लवचिक आणि शक्तिशाली आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे क्लाउडमध्ये किचन, अपार्टमेंट्स आणि दिवे आहेत. पण हे सगळं एकाच मोठ्या डिजिटल शहरात विखुरलेलं आहे. या सगळ्यांमध्ये संवाद कसा होणार? अपार्टमेंटमधल्या माणसाला किचनमध्ये जायचं असेल किंवा 2 वेगवेगळ्या किचनमध्ये काहीतरी देवाणघेवाण करायची असेल, तर त्यासाठी काही रस्ता, काही नियम आहेत का? तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवला आहे. या सगळ्यासाठीच आहे Azure व्हर्च्युअल नेटवर्क किंवा VNet. VNet. हे म्हणजे Azureच्या त्या विशाल शहरात तुम्ही स्वतःचा एक खाजगी आणि सुरक्षित एरिया किंवा गेटेड कम्युनिटी तयार करण्यासारखा आहे. अच्छा, गेटेड कम्युनिटी. हो, या एरियावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. तुम्ही ठरवू शकता की आत कोण येणार, बाहेर कोण जाणार आणि आतले वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे बोलणार. आतले वेगवेगळे भाग म्हणजे आपण या खाजगी एरियामध्ये अजून लहान विभाग करू शकतो का? जसं की एका सोसायटीत वेगवेगळे विंग्ज असतात. हो, नक्कीच. तुम्ही तुमच्या खाजगी एरियाला वेगवेगळ्या विभागांमध्ये जसं की HR, फायनान्स, इंजिनिअरिंग विभागू शकता. यालाच सबनेट म्हणतात. सबनेट? हो, यामुळे प्रत्येक विभागाचं काम सुरक्षित आणि वेगळं राहतं. उदाहरणार्थ, तुम्ही असा नियम बनवू शकता की फायनान्स विभागाच्या सर्व्हरशी फक्त फायनान्सचेच लोक बोलू शकतील, इतर कोणी नाही. खूपच सुरक्षित आहे हे. हो, आणि तुम्ही तुमच्या या एरियाला एक सार्वजनिक पत्ता म्हणजे पब्लिक IP ॲड्रेस देऊ शकता, जेणेकरून बाहेरचं जग तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या जमिनीवरच्या ऑफिसमधून क्लाउडमधल्या या खाजगी एरियापर्यंत जोडणी करता येते का? हो, आणि ती अत्यंत सुरक्षितपणे करता येते. त्यासाठी तुम्ही तुमच्या जमिनीवरच्या ऑफिसमधून क्लाउडमधल्या या व्हर्च्युअल ऑफिसपर्यंत एक सुरक्षित खाजगी पूल किंवा बोगदा तयार करू शकता. हां, सुरक्षित पूल किंवा बोगदा हा कसा तयार करायचा? याचे काही प्रकार आहेत का? मला वाटतं इथेच VPN आणि एक्सप्रेस रूट सारखे शब्द येतात. बरोबर. याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे VPN गेटवे. VPN गेटवे? हे म्हणजे सार्वजनिक रस्त्यावरून म्हणजे पब्लिक इंटरनेटवरून जाणारी एक चिलखती गाडी. चिलखती गाडी? हो, रस्ता सगळ्यांसाठी खुला आहे, पण आतलं सामान म्हणजे तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड असतो. अच्छा. ऑफिस किंवा वैयक्तिक कम्प्युटर्सना क्लाउड नेटवर्कशी जोडण्यासाठी हा एक सोपा, सुरक्षित आणि कमी खर्चाचा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग, Azure एक्सप्रेस रूट. नावावरून तर वाटते की तो जास्त वेगवान असणार. हो, तो जास्त वेगवान आणि जास्त सुरक्षितही आहे. हे म्हणजे तुमच्या जमिनीवरच्या ऑफिसपासून थेट Azureच्या डेटा सेंटरपर्यंत स्वतःचा खाजगी हायवे तयार करण्यासारखा आहे. स्वतःचा खाजगी हायवे? हो, हा मार्ग सार्वत्रिक इंटरनेटवरून जात नाही. तो एका खाजगी नेटवर्क प्रोव्हायडरमार्फत जोडलेला असतो. त्यामुळे यावर ट्रॅफिकची किंवा सुरक्षेची चिंता नसते. म्हणजेच जास्त विश्वासार्ह आहे. खूप वेगवान, जास्त विश्वासार्ह आणि अत्यंत सुरक्षित. ज्या कंपन्यांना खूप जास्त डेटा जसं की व्हिडिओ फाईल्स किंवा मोठा डेटाबेस वेगाने आणि सुरक्षितपणे ट्रान्सफर करायचा असतो, त्या याचा वापर करतात. समजलं. म्हणजे एक चिलखती गाडी जी सार्वजनिक रस्त्यावरून जाते आणि दुसरा स्वतःचा खाजगी हायवे. एक्सप्रेस रूट भारी वाटतंय, पण ते नक्कीच खूप महाग असणार, नाही का? हो. छोट्या कंपन्यांसाठी VPN पुरेसं आहे का? हो, तुम्ही बरोबर ओळखलत. एक्सप्रेस रूट VPN पेक्षा महाग आहे. त्यामुळे अनेक लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी VPN गेटवे हा एक उत्तम पर्याय आहे. नाही, कोण ठेवणार? हो. हे Azureमध्ये कसं काम करतं? हे काम DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम करतं. DNS म्हणजे इंटरनेटची फोन बुक. तुम्हाला मित्राला फोन करायचा असेल तर तुम्ही त्याचं नाव शोधता आणि तुमचा फोन आपोआप त्याचा नंबर शोधून फोन लावतो. बरोबर. DNS वेबसाईटसाठी तेच काम करतं. तुम्ही myawesomewebsite.com असं नाव टाकता आणि DNS त्या नावामागे लपलेला तो आकड्यांचा IP ॲड्रेस शोधून देतं. आणि Azure DNS ही अशीच एक फोन बुक सेवा आहे? हो.
अझ्योर DNS ही अझ्योरच्या जागतिक नेटवर्कवर चालणारी एक अतिशय वेगवान आणि सुरक्षित फोनबुक सेवा आहे. आणि अझ्योर DNS वापरण्याचा काही विशेष फायदा आहे का? इतर DNS सेवांपेक्षा हे वेगळं कसं आहे? हो, एक मोठा फायदा म्हणजे अॅनिकास्ट नेटवर्किंग. अॅनिकास्ट नेटवर्किंग? हो, याचा सोपा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादं नाव शोधता तेव्हा तुमची विनंती जगातल्या कुठल्या तरी एका दूरच्या फोनबुककडे जात नाही, तर तुमच्या जवळची जी फोनबुक असेल ती तुम्हाला उत्तर देते. अच्छा. समजा तुम्ही मुंबईत आहात तर तुम्हाला मुंबईच्या जवळच्या डेटा सेंटरमधून उत्तर मिळेल, सिंगापूर किंवा युरोपमधून नाही. त्यामुळे वेळ वाचतो आणि वेबसाईट वेगाने उघडते. अगदी. तुमची वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन खूप वेगाने उघडतं. तर आज आपण क्लाउडच्या जगात एक आभासी किचन भाड्याने घेण्यापासून सुरुवात केली. मग गर्दी सांभाळायला 100 किचन कसे उभे करायचे ते पाहिलं. अपार्टमेंट्स आणि मोशन सेन्सरवाले दिवे पण बघितले. आणि शेवटी या सगळ्यांसाठी एक खाजगी शहर वसवून त्याला बाहेरच्या जगाशी सुरक्षित रस्त्यांनी जोडून त्याला एक सोपं नाव कसं द्यायचं इथपर्यंतचा प्रवास पाहिला. आणि यातून शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की अझ्योर तुम्हाला प्रत्येक कामासाठी योग्य साधन देतं. बरोबर. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर पूर्ण नियंत्रण हवं असेल तर व्हर्च्युअल मशीन आहे. जर तुम्हाला वेग आणि सोपेपणा हवा असेल तर कंटेनर्स आहेत. आणि जर तुम्हाला फक्त कोड चालवायचा असेल आणि बाकी कशाचीही चिंता नको असेल तर सर्व्हरलेस फंक्शन्स आहेत. म्हणजे तुमच्या टूलबॉक्समध्ये प्रत्येक प्रकारचं हत्यार उपलब्ध आहे. अगदी. तुम्हाला फक्त योग्य कामासाठी योग्य हत्यार निवडायचं आहे. बरोबर. आता श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. आता आपल्याला हे वेगवेगळे ब्लॉक्स कसे काम करतात हे माहीत झालंय. मग विचार करा की या सगळ्यांना एकत्र जोडून कोणतं जागतिक स्तरावरील ॲप्लिकेशन बनवता येईल. हो, ही एक चांगली कल्पना आहे. कल्पना करा, एखादी मोठी स्ट्रीमिंग सर्व्हिस जसे की नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार, ते हे सगळे ब्लॉक्स कसे वापरू शकतील? ते काय करतील? मशीन्सचा वापर करतील. बरोबर, प्रोसेसिंगसाठी. हो, त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप लाखो लोकांना हाताळण्यासाठी कुबरनेटिसवर चालणाऱ्या कंटेनर्सचा वापर करतील. तुम्हाला नवीन एपिसोड आला आहे असं नोटिफिकेशन पाठवण्यासाठी अझ्योर फंक्शन्स वापरतील. आणि तो खाजगी हायवे, एक्सप्रेस रूट. अगदी. आणि त्यांच्या फिल्म स्टुडिओमधून क्लाउडवर प्रचंड मोठ्या व्हिडिओ फाईल्स अपलोड करण्यासाठी वेगवान आणि सुरक्षित एक्सप्रेस रूटचा वापर करतील. वा. यावर नक्की विचार करा. या प्रत्येक सेवेमागे अशीच एक मोठी रचना दडलेली असते.